आपण मागच्या वेळेस बघितलं होतं का कोणत्याही हार्डवेअर मध्ये किंवा कुठल्याही कम्प्युटरमध्ये लॅपटॉपमध्ये ते कम्प्युटर किंवा लॅपटॉप चालवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, आपल्याला करावं लागतं की तो कम्प्युटरमध्ये आपल्याला ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करावं लागतं. ठीक आहे, आपण हे बघितलं होतं, हे सगळ्यांनाच माहिती आहे. आता परत परत त्या रिपीट करण्यात काही मजा नाही त्या गोष्टी. तर ऑपरेटिंग सिस्टीम कोणत्या, तर विंडोज, आयफोनला मॅक, त्याच्यानंतर मोबाईलला अँड्रॉइड, या सगळ्या काय ऑपरेटिंग सिस्टीम आहे आणि यांचे वेगळे वेगळे व्हर्जन आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की कम्प्युटरचं बटन ऑन केल्यापासून तर कम्प्युटरवर जे काय म्हणता ना विंडोजचा आयकॉन येतो, विंडो कीवर तुम्ही जर कधी बघितलं कीबोर्डवर एक विंडो की असते, कोणत्या की जवळ असते तर ती कम्प्युटरवर दोन की असतात, एका कीवर ALT लिहिलेलं असतं आणि एका कीवर CTR लिहिलेलं असतं, CTRL. तर अल्ट की आणि कंट्रोल कीच्या मध्ये काय असते, आपली विंडो की असतो. तर तसा सिम्बॉल आपल्या कम्प्युटरवर येतो, विंडोजचा लोगो येतो. तर तिथपर्यंत काय सांगितलं मी की कम्प्युटरचं बटन ऑन केल्यापासून ते तो सिम्बॉल येईपर्यंतची जी प्रोसेस असते त्याला आपण काय म्हणतो, बुटिंग प्रोसेस म्हणतो. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, बुटिंग प्रोसेस म्हणतो. ओके, म्हणजे कम्प्युटर चालू होणे. मग ह्या बुटिंग प्रोसेस मध्ये कम्प्युटर काय करतो, तर ही जी बुटिंग प्रोसेस असते, ह्या बुटिंग प्रोसेस मध्ये कम्प्युटर काय करतो की आपण जी ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करतो ती ऑपरेटिंग सिस्टीम आपण इन्स्टॉल करतो हार्ड डिस्क मध्ये. ठीक आहे, मी तुम्हाला हार्ड डिस्क दाखवली होती प्रॅक्टिकली. ठीक आहे, हार्ड डिस्क कशी असते ती, तर की या बुटिंग प्रोसेस मध्ये कम्प्युटर काय करतो की बुटिंग प्रोसेस मध्ये कम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टीम कुठे इन्स्टॉल केली आहे ते शोधतो, त्याची रॅम व्यवस्थित आहे का ते शोधतो, सगळे जे हार्डवेअर आहे ते व्यवस्थित फंक्शन करताय का ते सगळं तो काय करतो, चेक करतो बुटिंग प्रोसेस मध्ये. ठीक आहे, आणि मग आपण ऑपरेटिंग सिस्टीम कुठे इन्स्टॉल करतो, आपण ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करतो हार्ड डिस्क मध्ये. ठीक आहे, ती इन्स्टॉल करतो म्हणजे कशाच्या साह्याने आपण इन्स्टॉल करतो, तर ती पेन ड्राईव्ह माहिती सगळ्यांना, पेन ड्राईव्ह सगळ्यांना ज्याला माहित नसेल त्याने सांगा. ठीक आहे, पेन ड्राईव्ह. ठीक आहे, पेन ड्राईव्ह म्हणजे काय, जशी आपली फोनची मेमरी असते का ज्याच्यात आपण सगळा डेटा ठेवतो. ठीक आहे, डिजिटल डेटा जो ठेवतो आपण, त्या सगळ्या डेटा एक छोटस डिव्हाइस असतं त्याला पेन ड्राईव्ह म्हणतात. ठीक आहे, तो USB असतो, USB पोर्टला तो लावला जातो. मी मागच्या लेक्चरला तुम्हाला पोर्ट सांगितले. ओके, ठीक आहे, तर त्या पेन ड्राईव्ह द्वारे आपल्याला काय करावं लागते, कम्प्युटरमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करावं लागते. ठीक आहे, मग तुमच्या मनात प्रश्न असेल तर मग त्या पेन ड्राईव्ह मधून कुठून घेणार ऑपरेटिंग सिस्टीम, तर त्या पेन ड्राईव्ह मध्ये आपल्याला तो पेन ड्राईव्ह काय करावा लागतो, इंटरनेटला जोडून किंवा इंटरनेटवरून आपण काय करतो, बुटेबल करून घेतो किंवा त्याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम आपण टाकून घेतो. ठीक आहे, इंटरनेटवरून. ओके, इथपर्यंत समजलं सगळ्यांना. आणि ऑपरेटिंग सिस्टीम त्याच्यात टाकतो म्हणजेच आपण काय करतो, तो पेन ड्राईव्ह बुटेबल करतो. काय करतो, पेन ड्राईव्ह बुटेबल करतो. बुटेबल म्हणजे काय, की एखाद्या डिव्हाइस वरून कम्प्युटर बूट होणे, तर ज्या डिव्हाइस वरून कम्प्युटर बूट होतो तर त्या डिव्हाइसला काय म्हणतात, बुटेबल डिव्हाइस असं म्हणतात. मग ते बुटेबल डिव्हाइस पेन ड्राईव्ह असू शकतो, ते बुटेबल डिव्हाइस काय असू शकतो, हार्ड डिस्क पण असू शकते, सगळं काही बुटेबल असू शकतं जर त्याच्यात कम्प्युटर बूट होण्यासाठी लागणाऱ्या फाईल असतील तर. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण काय करतो, त्या पेन ड्राईव्ह मध्ये आपण ऑपरेटिंग सिस्टीम टाकून घेतो आणि मग तोच पेन ड्राईव्ह वापरून आपण आपल्या कम्प्युटर मध्ये किंवा लॅपटॉप मध्ये काय करतो, ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करतो. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना समजलं. घाई करून पुढे जायचं, तुमच्या शंका पूर्ण हे झाल्या पाहिजे. ठीक आहे, जीत समजलं. ठीक आहे, ओके, चलो. जर कोणी विचारत नाहीये याचा अर्थ मी असं समजतो की तुम्हाला समजलंय. ओके, ठीक आहे. तर आणि ज्यांच्याकडे कम्प्युटर असेल ना त्यांनी चालू करून ठेवा हवं तर कम्प्युटर. ठीक आहे, प्रॅक्टिकली तुम्हाला करून बघायचं असेल तर. आपल्याला इन्स्टॉलेशन वगैरे नाही करायचंय, पण काही फंक्शन मी तुम्हाला आजच्या लेक्चर मध्ये सांगणार आहे ते फक्त तुम्हाला करता येतील. ठीक आहे, तर पुढचं आपण बघू. तर पेनड्राईव्ह मधून आपण ऑपरेटिंग सिस्टीम टाकतो लॅपटॉपला, पण मग ती कशी. ठीक आहे, का कम्प्युटरला कसं कळलं का मला पेनड्राईव्ह वरून बूट करायचंय. ठीक आहे, कम्प्युटरला समजलं पाहिजे ना का माझ्या हार्ड डिस्क मध्ये आता ऑपरेटिंग सिस्टीम नाहीये किंवा माझ्या हार्ड डिस्क मध्ये आता काय म्हणतात ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे ऑलरेडी ती खराब झालीये किंवा काही एरर येतोय.
ज्यावेळेस तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीम खराब होते कम्प्युटरची, तर त्यावेळेस एक एरर येतो कम्प्युटरवर. तो एरर काय असतो माहिती का? बुटिंग डिव्हाइस फेल्युअर. ठीक आहे, एक तर असा एरर येतो बुटिंग डिव्हाइस फेल्युअर, आणि अनदर एरर काय येतो की विंडोज करप्ट. ठीक आहे, असा पण एरर येतो. हे एरर लक्षात ठेवा मी जे सांगतोय, बुटिंग डिव्हाइस फेल्युअर किंवा विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम इज करप्ट, किंवा कसा एरर येतो की ऑपरेटिंग सिस्टीम पूर्ण लोडच होत नाही. ठीक आहे, असा पण एरर तुमच्या याला येऊ शकतो. ओके, तर या प्रकारचे एरर जेव्हा तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीमला येतात त्यावेळेस आपल्याला काय करावं लागते? ऑपरेटिंग सिस्टीम टाकावं लागते. तर आता जर माझ्या कम्प्युटरची ऑपरेटिंग सिस्टीम करप्ट झालीये, किंवा माझ्या कम्प्युटरमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम नाहीये, माझ्या कम्प्युटरला जी हार्ड डिस्क आहे त्याच्यावर ऑपरेटिंग सिस्टीम नाहीये, तर मला पेनड्राईव्ह द्वारे त्याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम टाकायची आहे. तर मग कम्प्युटरला कसं समजेल की मला पेनड्राईव्ह वरून बूट करू की हार्ड डिस्क वरून बूट करू, कसं करू, हे पेनड्राईव्हला कसं समजेल? ठीक आहे, तर ह्या सगळ्या ज्या सेटिंग असतात त्या सेटिंग कम्प्युटरच्या सगळ्या असतात की ज्याच्यातून तुम्हाला कम्प्युटरने कुठून बूट करावं, कुठून तुम्हाला बूट डिव्हाइस सर्च करावं कम्प्युटरने, ह्या ज्या सगळ्या सेटिंग असतात त्या सेट कुठून केल्या जातात? तर त्या सेट केल्या जातात त्या कम्प्युटरच्या किंवा त्या लॅपटॉपच्या बायोस मध्ये जाऊन. बायोस, BIOS. ठीक आहे, बायोस. ठीक आहे, बायोस मध्ये जाऊन तुम्हाला ह्या सेटिंग सेट करावा लागतात. काय कराव्या लागतात? या सेटिंग सेट कराव्या लागतात. ओके, तर त्या सॉफ्टवेअरला किंवा त्याला काय म्हणतात कम्प्युटरमध्ये? बायोस. आणि हे बायोस, प्रत्येक कम्प्युटरचा बायोस हा वेगवेगळा असतो, पण बेसिक फंक्शन जे असतात ते सेम असतात. ठीक आहे, तुम्हाला बेसिक फंक्शन फक्त लक्षात ठेवायचे. ठीक आहे, तर ह्या बायोस मध्ये कसं जातात कम्प्युटरच्या? तर ज्या वेळी आपण कम्प्युटरचं बटन ऑन केलं तर लगेच आपल्याला कीबोर्डवरच्या काही की प्रेस करावा लागतात, कीबोर्डवरील काही बटन दाबावे लागतात. त्यावेळी तुम्ही कम्प्युटरच्या बायोस मध्ये जाऊ शकतात. कधी जाऊ शकतात? कम्प्युटरचं बटन तुम्ही पॉवर ऑन केलं, ठीक आहे, आणि तुमचा कीबोर्डवरचा लाईट लागला रे लागला का तुम्हाला कीबोर्डवरील काही बटन्स दाबावे लागतात. त्या बटनांच्या साहाय्याने तुम्ही त्या कम्प्युटरच्या किंवा त्या लॅपटॉपच्या बायोस मध्ये जाऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही कम्प्युटरला बुटेबल डिव्हाइस चेंज करू शकतात, म्हणजे कम्प्युटरने कोणत्या डिव्हाइस वरून बूट करावं ही बुटिंग सिस्टीम जी आहे किंवा ही बुटिंग सेटिंग जी आहे ती तुम्ही चेंज करू शकतात. ठीक आहे, तर त्या की कोणत्या? ठीक आहे, आता सगळ्यांनी लक्षपूर्वक कान देऊन ऐका की कम्प्युटरचं बटन ऑन केल्या केल्या तुम्हाला ज्या की दाबायच्या आहे बायोस मध्ये जाण्यासाठी त्या की आहे. तुम्ही जर कीबोर्ड तुमचा बघितला तर त्या कीबोर्डवर तुम्हाला सगळ्यात वरती, ठीक आहे, मी तुम्हाला दाखवतो, दिसतंय का? कीबोर्ड दिसतोय माझा? हा कीबोर्ड आहे. ह्या ज्या वरती की दिसतायत ना तुम्हाला, हे बघा इथून, हे बघा इथून ते इकडे. ठीक आहे, ह्या ज्या की आहेत ना, ह्या की मधून की दाबावं लागतं. आता तुम्ही जर याला जवळून पाहिलं तर बघा या की समोर काय लिहिलेलं आहे? F1, F2, F3, F4, ठीक आहे, F6, F7, F8, F11, F12. ठीक आहे, असं सगळं लिहिलेलं आहे. ठीक आहे, तर या कीचा वापर करून तुम्हाला जावं लागतं. आणि त्या कीला काय म्हणतात? त्या कीलाच म्हणतात किंवा त्या बटनांना म्हणतात फंक्शन की. त्या बटनांना काय म्हणतात? फंक्शन की. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता आपण पुढे बघू की बायोस मध्ये जाण्यासाठी कम्प्युटरचं बटन ऑन केल्या केल्या तुम्हाला कीबोर्ड वरील फंक्शन की पैकी काही की प्रेस करायच्या आहे. ठीक आहे, फंक्शन की पैकी काही की प्रेस करायच्या आहेत. ठीक आहे, तर त्या की कोणत्या? तर बायोस मध्ये जाण्यासाठी सगळ्यात पहिले जुन्या कम्प्युटर पासून, ठीक आहे, ज्या वेळे पेंटियम 4 वगैरेचे कम्प्युटर होते त्यावेळेपासून की सगळ्यात पहिले पासून की वापरली जाते F2. ठीक आहे, कोणती? F2. F फॉर फ्रान्स. ठीक आहे, F2 की प्रेस करत राहायची आणि तुम्ही काय करणार? बायोस मध्ये जाणार. ठीक आहे, F2 झाली. F2 ने सपोज तुम्ही नाही गेले बायोस मध्ये तर डिलीट की. ठीक आहे, कोणती? डिलीट की.
तुमच्या कीबोर्डवर डिलीट की असते, त्याच्यावर लिहिलेलं असतं DEL. काय लिहिलेलं असतं? DEL. कम्प्युटरचं बटन ऑन केल्या कोणती की दाबायची? डिलीट की. ठीक आहे, तरी पण तुम्ही बायोस मध्ये जाणार. त्याच्यानंतर अजून F12. कोणती? F12. F12. ठीक आहे, F12 की दाबून पण तुम्ही काय करू शकता? कम्प्युटरच्या बायोस मध्ये जाऊ शकतात किंवा तिथं तुम्ही बुटिंग सेटिंग चेंज करू शकतात. त्याच्यानंतर अजून की आहे F9. कोणती की? F9. F9. ठीक आहे, F9. आणि त्याच्यानंतर लास्ट की F10. कोणती? F10. F10. ठीक आहे, लक्षात आलं मी कोणत्या कोणत्या की सांगितल्या? पहिले सांगितली मी F2 किंवा F9 किंवा F10 किंवा F12 किंवा डिलीट की. ठीक आहे, ह्या सगळ्या की वापरून तुम्ही कम्प्युटरच्या बायोस मध्ये जाऊ शकता आणि त्या बायोस मध्ये जाऊन कम्प्युटरने कुठून बूट करावं ही सेटिंग तुम्ही चेंज करू शकतात. ठीक आहे, ज्या वेळेस तुमचा नवीन कम्प्युटर आहे किंवा तुमच्या कम्प्युटरला प्रॉब्लेम आला आहे आणि त्याच्यात परत ऑपरेटिंग सिस्टीम, ठीक आहे, ऑपरेटिंग सिस्टीम कोणत्या? मग विंडोज 7, विंडोज 10, विंडोज 11. ठीक आहे, या ऑपरेटिंग सिस्टीम जर टाकायच्या असतील पेन ड्राईव्हच्या साह्याने, तर तुम्हाला तिथं बुटिंग सिक्वेन्स किंवा बुटिंग डिव्हाइस चेंज करावं लागेल. तिथं तुम्हाला बुटिंग डिव्हाइस द्यावं लागेल पेन ड्राईव्ह. ठीक आहे, पेन ड्राईव्ह. आता ते कसं ओळखायचं ते पण मी तुम्हाला सांगतो. ओके, तर आपण थोड्या वेळात लगेच प्रॅक्टिकल बघणार आहे. फक्त एक थोड्या वेळात माझं थेरी पार्ट राहिलेला आहे, तेवढं मी सांगून देतो. तर अशा प्रकाराने तुम्ही बायोस मध्ये जाऊ शकता. बायोस मध्ये जाऊन तुम्ही बुटिंग सिक्वेन्स चेंज करू शकता. बायोस मध्ये जाऊन तुमच्या कम्प्युटरला कोणतं हार्डवेअर आहे किंवा कुठलं हार्डवेअर आहे हे तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर बायोस मध्ये जाऊन तुम्ही डेट अँड टाइम चेंज करू शकता. कम्प्युटरचा डेट आणि टाइम तुम्ही बायोस मधून चेंज करू शकता. आणि एखादा हार्डवेअर तुम्हाला बंद करायचंय, ठीक आहे, डिसेबल करायचंय. कम्प्युटरमध्ये कुठलंही हार्डवेअर एनेबल करता येतं किंवा डिसेबल करता येतं. तर ह्या सगळ्या सेटिंग ज्यावेळेस तुम्ही बायोस मधून करतात, तर तुम्ही विंडोज चालू झाल्यानंतर तुम्ही काहीच चेंज नाही करू शकत. जर कम्प्युटरला सपोज तुमच्या हार्ड डिस्क आहे आणि नजर चुकीने किंवा काही कारणास्तव तुम्ही बायोस मधून हार्ड डिस्क तुमची डिसेबल केली, तर तुम्ही कितीही कम्प्युटर चालू केलं तरी तिथे तुम्हाला कम्प्युटर भेटणार नाही. तुमची ऑपरेटिंग सिस्टीम तुम्हाला तिथे दिसणार नाही. इथपर्यंत समजलं? बुटिंग प्रोसेस, मी तुम्हाला बायोस मध्ये कसं जायचं, बुटिंग सेटिंग कशा चेंज करायच्या, त्याच्यासाठी कोणत्या की वापरायच्या, त्या कधी प्रेस करायच्या, हे सगळं मी तुम्हाला सांगितलंय. तर तुम्हाला आतापर्यंत मी जे काही सांगितलं ते समजलं का? हो. सगळ्यांनी द्यायचं. प्रॅक्टिकल लेक्चर आहे, मी अजून परत सांगतोय. हे जर एकदा पुढे गेलं तर मी परत सांगणार नाही, त्याच्यामुळे सांगतोय. रोहित, पलक, जीत, श्रद्धा, सगळ्यांना समजलं का? खुशी? हो सर, समजलं ना? ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की बायोसच्या सॉफ्टवेअर मध्ये जावं लागतं आणि त्याचं थोडं बॅकग्राऊंड सांगतो मी की जे बायोस सॉफ्टवेअर असतं ना, हे पण स्टोअर असतं. तर ते कुठं स्टोअर असतं? तर तुमचा मदरबोर्ड जो असतो कम्प्युटरचा किंवा लॅपटॉपचा, ठीक आहे, त्याचा जो मदरबोर्ड असतो त्याच्यामध्ये हे बायोस कुठं स्टोअर असतं, कुठं सेव्ह असतं? तर त्या मदरबोर्डवर एक बायोस चिप असते. ठीक आहे, त्या चिप मध्ये तो बायोस काय असतो? स्टोअर असतो. ठीक आहे, आणि तो सेव्ह कसा होतो? ठीक आहे, ज्या पण आपण सेटिंग करतो त्या त्याच्यात सेव्ह कशा राहतात? ठीक आहे, जी पण आपण सेटिंग चेंज केली, सपोज हार्ड डिस्क आहे, मी हार्ड डिस्क डिसेबल केली आणि सेव्ह केली, तर ते सेटिंग सेव्ह कशी राहते? तर त्याला एक सेल असतो कम्प्युटरमध्ये. ठीक आहे, तर तो सेल कोणता असतो? असा सिल्वर कलरचा सेल दिसतो, आपला बटन टाईप असतो, मोठं बटन. ठीक आहे, हा बघा असा सेल असतो, दिसतोय सेल सगळ्यांना? बघून घ्या, अशा टाईपचा सेल असतो, ज्याच्याने तुमची जी पण सेटिंग तुम्ही बायोस मध्ये करता ती कम्प्युटर मध्ये सेव्ह राहते. ठीक आहे, आणि कुठलीही सेटिंग सेव्ह केल्यानंतर सपोज तुम्ही तुमच्या हार्ड डिस्कला पहिले ऑपरेटिंग सिस्टीम टाकायची. ठीक आहे, नवीन कम्प्युटर आहे आपला, आपण एक थिअरी पार्ट समजून घेऊ. थिअरी क्लिअर झाली ना तुमची, मग प्रॉब्लेम नाही, मग मी लगेच प्रॅक्टिकल दाखवणार आहे. ठीक आहे, आणि प्रॅक्टिकल आजच दाखवणार आहे तुम्हाला, बायोस मी आज तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, तर आता सपोज असं समजा तुम्ही नवीन कम्प्युटर घेतला,
त्याच्यात तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टीम टाकायची. ठीक आहे, आता ऑपरेटिंग सिस्टीम टाकायची आहे तर त्याच्या हार्ड डिस्कवर आपल्याला ऑपरेटिंग सिस्टीम टाकायची आहे. सध्या हार्ड डिस्क मध्ये ऑपरेटिंग सिस्टीम नाहीये, तर तुम्हाला काय करावं लागेल, त्याचं बुटिंग डिव्हाइस काय करावं लागेल, चेंज करावं लागेल. बरोबर, बुटिंग डिव्हाइस चेंज करायसाठी मी मागाशी ज्या तुम्हाला की सांगितल्या F2, ठीक आहे, F9, F10, F11, F12 या कीने तुम्ही बायोस मध्ये जाणार. ज्यावेळेस पॉवर बटन तुम्ही प्रेस कराल आणि या की लगेच दाबाल, ठीक आहे, कीबोर्डवर, तर तुम्ही कशात जाणार, बायोस मध्ये. म्हणजे ह्या जेवढ्या मी की सांगितल्या त्याच्यापैकी एक की, या मी सगळ्या सबस्टिट्यूट सांगितल्या, या सगळ्याच दाबायचंय तुम्हाला. सपोज तुम्ही F2 ने नाही गेले तर डिलीट की ट्राय करा, डिलीट नी नाही गेले F9 ट्राय करा, F9 नी नाही गेले F10 ट्राय करा, F10 नी नाही गेले F12 ट्राय करा. ठीक आहे, असा त्याचा अर्थ आहे. ओके, तर हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, या की दाबून बायोस मध्ये जायचंय आणि तुम्हाला काय करायचंय, तुमच्या कम्प्युटरचं बुटिंग डिव्हाइस चेंज करायचं. ते बुटिंग डिव्हाइस कोणतं करायचंय, आपल्याला पेन ड्राईव्ह, कारण आपल्या कम्प्युटरमध्ये आता ऑपरेटिंग सिस्टीम नाहीये, आपल्याला ती पेन ड्राईव्ह मधून टाकायची. मग तुम्ही त्यावेळेस कोणती काय सेव्ह कराल, बुटिंग डिव्हाइस कम्प्युटर पेन ड्राईव्ह सेट कराल. ठीक आहे, म्हणजे तो पेन ड्राईव्ह मधून होईल. पण ही सेटिंग तुम्ही चेंज केली, पण ती सेव्ह करायची आहे. ठीक आहे, सेव्ह करून परत बायोस मधून काय करायचंय, बाहेर यायचंय. ठीक आहे, सेव्ह करून बायोस मधून बाहेर यायचंय परत. ठीक आहे, तर काय करायचं, सेटिंग चेंज केल्यानंतर परत कीबोर्डवर F10 की दाबायची. कोणती दाबायची, F10 की ज्यावेळेस तुम्ही दाबाल त्यावेळेस तिथे एक मेसेज येतो का तुम्हाला ही सेटिंग सेव्ह करायची का, येस ऑर नो. लगेच तुम्ही काय दाबायचं, वाय दाबायचं. ठीक आहे, वाय फॉर यस. ठीक आहे, यस म्हणण्यासाठी वाय दाबायचं आणि एंटर द्यायचा. ठीक आहे, म्हणजे ती सेटिंग सेव्ह झाली आणि ती सेटिंग सेव्ह होऊन नेक्स्ट टाइम जेव्हा तुमचा कम्प्युटर परत चालू होतोय रिस्टार्ट होऊन, त्यावेळेस तो कशावरून चालू होईल, बूट कशावरून करेल, पेन ड्राईव्ह वरून करेल. ठीक आहे, त्यावेळेस तो पेन ड्राईव्ह वरून करेल. पण ही सेटिंग जी सेव्ह झाली ती बायोस मध्ये सेव्ह झाली, पण ती सेव्ह का झाली, कशामुळे झाली सेव्ह, तर ती सेव्ह का राहील किंवा ती सेव्ह का राहील, इथून पुढं ती सेटिंग कंटिन्यू सेव्ह का राहील, तर ती सेटिंग याच्यामुळे सेव्ह राहील का, या सीमॉस बॅटरीमुळे ती सेटिंग सेव्ह राहील. म्हणजे तुम्हाला दाखवली ना थोड्या वेळापूर्वी, त्या बॅटरीमुळे ती सेटिंग सेव्ह राहील. पण ज्या वेळेस तुमची ही जी सीमॉस बॅटरी आहे ही खराब होईल, ठीक आहे, ज्या वेळेस ही सीमॉस बॅटरी तुमची खराब होईल तर आपण ज्या पण बायोस मध्ये सेटिंग सेव्ह करू ना त्या सेव्ह होणार नाही. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो का, डेट अँड टाइम जे आहे, कधी कधी बघा तुम्ही प्रत्येक वेळा कम्प्युटर चालू करता पण तुमचा डेट अँड टाइम परत चेंज झालेला दिसतो तुम्हाला, असा तुम्हाला अनुभव येईल इथून पुढं. ठीक आहे, लक्ष द्याल तर त्यावेळेस ते डेट अँड टाइम सेव्ह का नाही राहत माहितीये, त्या कम्प्युटरचा बायोसचा हा जो सेल असतो, सीमॉस सेल, हा खराब झालेला असतो. त्यावेळेस तुम्हाला तो सीमॉस सेल बदलावा लागतो. त्या सीमॉस सेलची प्राइस असते 20 रुपये. तुम्हाला हे बी सांगतोय मी. ठीक आहे, तर आज तुम्हाला मी एवढं सगळं सांगून तुम्हाला मी एक एरर पण सांगितला का, जर कधी तुमच्या पाहण्यात असं आलं की त्या कम्प्युटरचा डेट टाइम सेव्ह नाही होऊ राहिलं किंवा परत तो सेव्ह करून नाही राहिला, तर तुम्ही त्या तुमच्या जिथं तुम्हाला तो प्रॉब्लेम बघायला भेटला त्या व्यक्तीला तुम्ही लगेच सांगू शकता की याचा सीमॉस सेल खराब झालेला आहे किंवा याचा सीमॉस सेल बदलावा लागेल. पण आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ही एक्स्ट्रा सांगतोय, हा आपल्या पोर्शनचा भाग नाहीये, पण तरी मी सगळ्यांना एक गोष्ट सांगतो, आपलं नॉलेज, आपलं स्किल, आपल्याला जे येतं ते हे कधीच कोणाला फुकट द्यायचं नाही. काय सांगितलं मी, आज मी जरी फ्री क्लास करतोय पण का करतोय की मी आज माझं कुटुंब माझ्या सॅलरीवर चालतंय. ठीक आहे, म्हणजे माझं पोटा पाण्याचं साधन माझ्याकडे आहे, त्याच्यामुळं मी समाजसेवा करतोय किंवा मी या गोष्टी करतोय फ्री ऑफ कॉस्ट. पण जोपर्यंत आपण त्याच्या लायक बनत नाही, ठीक आहे, जोपर्यंत आपण स्वतःचं कुटुंब चालवू शकत नाही तोपर्यंत कोणीही समाजसेवा करायची नाही. जोपर्यंत आपण एवढे लायक होत नाही की आपल्या स्वतःचं पोट चालवू, आपल्या कुटुंबाचं सगळं करू, तोपर्यंत समाजसेवा करायची नाही. त्याच्यामुळं आज जे तुम्ही शिकताय, तुम्ही स्वतःचा 1 तास इथे देताय, 2 महिने तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट राहणार आहे, तुमच्या कुठंतरी मेहनत राहणार आहे. त्याच्यामुळे हे नॉलेज फ्री ऑफ कॉस्ट द्यायचं नाही किंवा फ्री ऑफ कॉस्ट कुठलंही कम्प्युटर रिपेअर करायचं नाही. ओके, लक्षात आलं? हो. ओके, येस सर. ठीक आहे.
तर आता आपण पुढे बघू. आता आपण प्रॅक्टिकल सेशन कडे येऊ. 2 मिनिटं. रॅक दिसतोय तुम्हाला? हा बघा, हा हो दिसतोय. हा सर्व्हर रूम आहे. हा हे बघा, हे काय वायर. ठीक आहे. सगळ्या वायरच दिसत असतील तुम्हाला. मला जवळ नेऊन दाखवतो मी थोडं. मला तुम्हाला प्रॅक्टिकली समजवायचं पण होतं. हे बघा, ही जी वायर दिसते तुम्हाला, ही ठीक आहे, काढून दाखवू का? हे बघा, ही असं कनेक्टर पाहिलंय का तुम्ही? नाही. बरेचशे वेळे पाहिला असेल. ज्यांच्या घरी इंटरनेट आहे त्यांनी पाहिला असेल. बघितलंय. ठीक आहे. ही जी वायर असते ना, याला लॅन वायर म्हणतात. कशाची? लॅन वायर, लोकल एरिया नेटवर्क. ठीक आहे, लॅन वायर, त्याचा लॉंग फॉर्म लॅन आहे. ठीक आहे, सॉरी, त्याचा लॉंग फॉर्म लोकल एरिया नेटवर्क, याला लॅन वायर म्हणतात. या लॅन वायरची कंपनी आहे डिलिंक. ठीक आहे, ही डिलिंक कंपनीची वायर आहे. आणि ही कोणती आहे? कम्प्युटर मध्ये कोणती वायर सांगितली मी? नेटला, इंटरनेटला वापरतो आपण. दोन कम्प्युटर लॅन मध्ये करायला वापरतो. कोणती वायर सांगितली सांगा? लॅन केबल सांगितली. ठीक आहे, लॅन केबल. आता लोकल एरिया नेटवर्क, ठीक आहे, मी तिचा लॉंग फॉर्म सांगितला, राईट? तर तो लॉंग फॉर्म तर मी सांगितला तुम्हाला, पण त्याच्यात एक बेसिक गोष्ट लक्षात घ्या की नेटवर्क जे आपण म्हणतो, नेटवर्क काय कशाला म्हणतो आपण? ठीक आहे, तर नेटवर्क मध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, नेटवर्क म्हणजे काय की एकापेक्षा जास्त कम्प्युटर, ठीक आहे, एका ठराविक नेटवर्क मध्ये जोडणं किंवा एका ग्रुप मध्ये जोडणं. तर त्या ग्रुपला आपण काय म्हणतो? नेटवर्क म्हणतो. एकापेक्षा जास्त कम्प्युटर. आणि ते जे कम्प्युटर आहेत ते आपण कशाच्या साह्याने जोडतो? मग ते आपण जोडतो लॅन केबलच्या साह्याने. लॅन केबल, ठीक आहे, ही डिलिंक कंपनीची कॅट 6 लॅन केबल आहे. आणि हे जे कनेक्टर असतं, जे या लॅन केबल साठी वापरतंय, नेटवर्किंग साठी वापरतंय, त्याला म्हणतात RJ45. त्याला काय म्हणतात? RJ45. RJ45 बघून घ्या कसं असतं. ठीक आहे, त्याला म्हणतात RJ45. आता हे जे मी लावतोय ते काय किंवा ते काय ते मी नंतर शिकवलं. तुम्हाला मी नेटवर्किंग पण शिकवणार आहे. एक 2 दिवसाचं तुमचा नेटवर्किंगचा पण क्लास राहणार आहे. ठीक आहे, तर हे एकदा बघून ठेवा फक्त. हे इक्विपमेंट बघायला हे जे मी दाखवतोय ते बघून ठेवा. हे कोड बघून ठेवा बघा. हा जो कोड आहे ना, याला लॅन कोड म्हणतात. हा जो आहे ना, हा, ठीक आहे. आणि असा सेम कोड तुमच्या सीपीयूच्या बॅक साइडला असतो. ते पण मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, हा लिनोवा कंपनीचा आहे. हा मिनी सीपीयू आहे म्हणून तुम्हाला छोटा दिसतोय. त्याचं पॉवर बटन हे आहे. ठीक आहे, हे बघा, बॅक साइड. ठीक आहे, तुम्हाला मी सगळे केबल दाखवलं मागच्या लेक्चरला. पॉवर केबल आपण SSPS ला लावतो बघा. SSPS किती छोटा आहे बघा. ठीक आहे, कीबोर्डची केबल लावली आपण USB ला. VGA केबल जोडली आहे. मॉनिटर कडून आलेली, मॉनिटर कडून आलेली आपण VGA पोर्टला लावली ब्लू कलरची. हे बघा, हा USB पोर्टचा शेजारी दिसला का तुम्हाला? हा पोर्ट आपल्या लॅपटॉपला पण असतो, कम्प्युटरला पण असतो बॅक साइडला. इथं आपण काय करतो? ती लॅन केबल लावतो. ठीक आहे, लॅन केबल लावतो. ठीक आहे, तर आता जाऊ आपण आज जे शिकलो त्या लेक्चर कडे. माझा कीबोर्ड तुम्हाला दिसतोय क्लिअर? हो सर, ओके, दिसतोय. हो. आता बघा, मी काय सांगितलं तुम्हाला? बायोस मध्ये जायचंय, बुटिंग डिव्हाइस चेंज करायला, राईट? तर आता बघा, आपण बायोस मध्ये हे मी काय केलं बघा, इकडे मी बटन प्रेस केलं आणि लगेच मी कोणती की दाबतोय? F8 दाबतोय. हे बघा, F8. कम्प्युटर स्क्रीनवर काय येतं? हे बघा, ही सेटिंग आली बघा. मी दाबायला लागलो, हे बघा, ही सेटिंग आली. कोणती की दाबली? कोणती की दाबत होतो अशी कंटिन्यू प्रेस करत होतो ना, म्हणजे दाबायचं सोडायचं, दाबायचं सोडायचं. तर हे बघा,
येथे तुम्हाला दिसतंय SATA 1, ठीक आहे, WDC, EIRTC. जसं जसं तुम्ही काम कराल तसं तसं तुम्हाला कळेल की WDC असते किंवा WD असतं, हे काय असतं तुमचं बुटिंग. आता हे बुटिंग डिव्हाइसचा सिक्वेन्स आहे की पहिले इथून बूट करल, ठीक आहे, इथून म्हणजे कुठं SATA 1 म्हणजे काय, SATA 1 ला काय कनेक्ट आहे, WD. तर या WD वरून मला कळलं का तिथं हार्ड डिस्क कनेक्ट आहे, ठीक आहे. हार्ड डिस्कचा या वेगवेगळ्या कंपनीचा हार्ड डिस्क आहे, ठीक आहे, सॅमसंग, WD. तर मला WD वरून कळलं तर इथं वेगवेगळ्या तुम्हाला डिव्हाइस कनेक्ट आहे. मग तुम्हाला इथं पेन ड्राईव्ह सारखं दिसतंय का, पेन ड्राईव्ह वरून गेलं काही नाही दिसत आहे ना, दिसतंय का? उत्तर दे माझा आहे ना. हे बघा आता मी हा पेन ड्राईव्ह आहे आपल्याकडे, ठीक आहे. तो कसा दिसतो मी तुम्हाला सांगतो. पेन ड्राईव्ह याला म्हणतात पेन ड्राईव्ह, ठीक आहे. वेगवेगळे पण असतात. हा पेन ड्राईव्ह कुठे लावला पण असतो. मग आता मला काय करावं लागेल, कम्प्युटर परत रिस्टार्ट करावं लागेल, ठीक आहे. मी कम्प्युटर रिस्टार्ट करण्यासाठी आता काय करतोय बघा, कीबोर्डवर आहे बघा, आणि अजून एक की दाखवायची होती तुम्हाला. हे बघा, ही जी की आहे ना, ही कीबोर्डवर असते, ही असते विंडो की, ठीक आहे. आणि ती कोणत्या फंक्शन कीच्या शेजारी असते किंवा कंट्रोल कीच्या लाईनीत असतो. हा सिम्बॉल लक्षात ठेवा, ठीक आहे. याला म्हणतात विंडो की, ठीक आहे. आणि बघा यावरती फंक्शन की आहे F1 पासून तर F12 पर्यंत, ओके. तर मला आता रिस्टार्ट करायचंय, तर मी काय करेल, कंट्रोल प्लस अल्टर प्लस काय दाबणार मी, डिलीट की. बघा ती डिलीट की दिसते, ती दाबेल, ठीक आहे. परत कम्प्युटर काय झालं, रिस्टार्ट झालं. मी परत काय करतोय, F12 की दाबून ठेवतोय. हे बघा परत आलं बायोसचं आपलं. आता दिसतोय का इथं पेन ड्राईव्ह. आता आपण पेन ड्राईव्ह दिसतो आहे माय पेन ड्राईव्ह नॉट डिटेक्टेड. आता बघा, आता पेन ड्राईव्ह का डिटेक्ट नाही झाला ते बघू आपण. तर मी त्याच्या पहिले तुम्हाला काय बोललो होतो, बायोस मध्ये जायचं, ठीक आहे. तर मी तुम्हाला त्या की सांगितलं कोणत्या की दाबून जायचं. तर बघा एक तर तुम्हाला असं ऑप्शन येईल किंवा तुम्ही डायरेक्ट बायोस मध्ये जाल. तर याच्यात आल्यानंतर जेव्हा तुम्ही एंटर सेटअप करता ना, एंटर सेटअप, मी काय केलं, कीबोर्ड मी ते सिलेक्ट करतो, ठीक आहे. कीबोर्ड मी सिलेक्ट केल्यानंतर मी तुम्हाला तिथं ते दाखवतोय की हे बघा, एंटर सेटअप मी सिलेक्ट केलं आणि काय केलं, कीबोर्डवर एंटर की प्रेस केली. हे बघा हा बायोस आहे याचा, ठीक आहे. हे बघा हा बायोस. याच्यात आपल्याला बुटिंग, हे बघा तुम्हाला इथं सगळे की दिलेले असतात. खाली तुम्हाला दिसतंय काय बघा, एक आयटम साठी एरो की वापरायची, ठीक आहे. अप डाऊन, लेफ्ट राईट, ठीक आहे. त्याच्यानंतर काय व्हॅल्यू जर चेंज करायची आहे तर त्याच्यासाठी काय दाबायचं, प्लस मायनस दाबायचं, ठीक आहे. सिलेक्ट करण्यासाठी एंटर दाबायचं. आणि काय होतो, बायोस मध्ये त्या पण सेटिंग आपण चेंज करू आणि परत सेव्ह करण्यासाठी काय दाबायचं, F10 दाबायचं, ठीक आहे. आणि F9 कशासाठी आहे, डिफॉल्ट सेटिंग, म्हणजे जशी कम्प्युटरची सेटिंग असते ती डिफॉल्ट, ठीक आहे. ती पहिली सेटिंग असते ती डिफॉल्ट. ती जर करायची असेल पहिली सेटिंग, म्हणजे जसं आपल्या मोबाईलला असतं ना फॅक्टरी रिसेट, ठीक आहे. तर फॅक्टरी रिसेट म्हणजे F9 डिफॉल्ट, ठीक आहे. तर मी तुम्हाला काय सांगितलं की आपल्याला इथून बघा डेट अँड टाइम दिली, तुम्हाला डेट अँड टाइम चेंज करू शकता, बघून घ्या, ठीक आहे. तर या अशा प्रकारे सगळ्या सेटिंग आपल्याला करायच्या असतात आणि आपण सगळं हे अशा प्रकारे करत असतोय. बघा आता मला काय करायचंय, बुटिंग डिव्हाइस बदलायचे, ठीक आहे. तर मी कशात जाणार, इथं तर काही दिसत नाहीये बूट वगैरे सारखं, पण जे जुने मशीन असतात त्याला बूट म्हणून दिसतो, ठीक आहे. बुटिंग सिक्वेन्स किंवा टेबल किंवा तुम्हाला बूट म्हणून काहीतरी दिसत, ठीक आहे. तर हे लेटेस्ट मशीन आहे. याच्यात बूट म्हणजेच काय, स्टार्टअप. आपण बूट म्हणजे काय शिकलो, चालू होणे, बरोबर. स्टार्टअप म्हणजे काय, चालू होणे. सिमिलरिटी लक्षात आली तुमच्या, सारखेपणा लक्षात आला का, समजतंय का, फास्ट होतंय, सांगता का मला, समजतंय ना प्लीज सांगा, कारण महत्वाचे टॉपिक जायचं नाही असं समजलं, ठीक आहे. तर मी स्टार्टअप वर आलो. तर बघा स्टार्टअप मध्ये गेल्यावर तुम्हाला मी जे वेळापासून सांगतोय ते दिसतं बघा, दिसतं का काय, बघा दिसतं का, आपण सांगितलं
ओके, प्रायमरी बूट सिक्वेन्स. आला बूट शब्द? बूट शब्द दिसला ना आता? तर बघा आता हे प्रायमरी प्रायमरी बूट सिक्वेन्स म्हणजे काय की कम्प्युटरने फर्स्ट टाइम किंवा पहिल्या वेळेस कुठून बूट करावं. ठीक आहे. आता मी प्रायमरी बुटिंग सिक्वेन्स सिलेक्ट केला, त्याच्यावर मी काय केलं, एंटर केलं. तर बघा इथं दिलेलं आहे कम्प्युटरने प्रायमरी बूट सिक्वेन्स मध्ये बघा कुठून बूट करायचं हे पहिलं काय दिलेलं आहे. ठीक आहे. PCIe ड्राईव्ह वरून. PCIe ड्राईव्ह म्हणजे काय की कम्प्युटरला पहिले फ्लॉपी ड्राईव्ह राहायच्या किंवा PCI स्लॉट राहायचा पहिले एकदम पूर्वीच्या काळी. ठीक आहे. तर तो जर ड्राईव्ह इथं राहिला असता, ठीक आहे, तर त्याचं नाव इथं आलं असतं फर्स्ट आणि मग तो पहिले तिथं झाला असता. पण तो ड्राईव्ह ह्या कम्प्युटरला नाही म्हणून तो कुठून होतोय PCI ड्राईव्ह 2 वरून. PCI ड्राईव्ह 2 कोणता आहे आपला? WPC हार्ड डिस्क. ही हार्ड डिस्क आहे. ठीक आहे. WPC हार्ड डिस्क कारण SATA पोर्टला आपण काय कनेक्ट करतो? हार्ड डिस्क कनेक्ट करतो. मदरबोर्डवर आपण हार्ड डिस्क कनेक्ट करतो केबलच्या सहाय्याने. तर मदरबोर्डवर SATA पोर्ट असतो. तिथे आपण काय करतो? कनेक्ट करतो. ठीक आहे. तर आता आपला प्रॉब्लेम काय झाला माहिती का तुम्हाला? ऍक्च्युली पेन ड्राईव्ह दाखवला पाहिजे होता, तर तो दाखवला नाही. त्याच्यामुळे ते बुटिंगचं आलं नाही. तर आपण एकदा परत रिस्टार्ट करू आणि परत इथंच जाऊ. मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. 2च मिनिटं. मी बुटेवर पेन ड्राईव्ह मध्ये हे बघा हा दुसरा पेन ड्राईव्ह मला सापडला. या पेन ड्राईव्हचं नाव तुम्हाला दिसतंय का? मला पण ते सांग. वाचा पटकन कोणीतरी. हा SanDisk. SanDisk कंपनीचा पेन ड्राईव्ह. आपण कुठे लावणार? हा आपला पहिला पेन ड्राईव्ह आपण लावला होता. तो भाऊ काही डिटेल झाला नाही, त्याच्यात फाईल नाही केला. ठीक आहे. आपण हा दुसरा लावला आणि आता आपल्याला काय करावं लागेल? तो डायरेक्ट बायोस मध्ये डायरेक्ट काही डिटेक्ट होत नाही. ठीक आहे. तुम्हाला वाटलं कॉम्प्युटरला लावलं आणि तो लगेच दिसेल तसं नाही. आपण जेव्हा हे रिस्टार्ट करू कम्प्युटर त्यावेळी ते दिसेल. मग रिस्टार्ट करायसाठी काय वापरतो आपण? अल्टर. हे बघा अल्टर दाबायचा, कंट्रोल प्लस डिलीट दाबायचं. परत मला बायोस मध्ये जायचं म्हणून मी F12 की दाबत राहतो. दाबली. बायोस मध्ये आपण काय गेलो होतो? कसं गेलो होतो? एंटर करू. पण आता तुम्हाला एक गोष्ट दिसली का? मला सांगा काय वेगळं वाटलं? चला कोण सांगेल? कोण सांगेल? पटकन. जो सांगेल ना मी त्याला 50 रुपये पाठवल पाणीपुरी खायला लगेच ते पण. बोला. पहिले ते दिसत नव्हतं बरोबर ना? मग आपला परत पेन ड्राईव्ह कडे येऊ. पेन ड्राईव्ह कोणता आहे? SanDisk. आपला पेन ड्राईव्ह इथे डिटेक्ट झाला का? नाही. ठीक आहे. तर जर मला आता पेन ड्राईव्ह वरून बूट करायचंय असं समजा, आता हा कम्प्युटर खराब आहे. आता जर मला पेन ड्राईव्ह वरून बूट करायचंय तर मी हे बघा एरो की दाबतोय खाली येण्यासाठी, एरो की वरती जाण्यासाठी अप की. ठीक आहे. राईटला जाण्यासाठी राईटची एरो की, लेफ्टला जाण्यासाठी लेफ्टची एरो की. ठीक आहे. एरो की मी काय करतोय? सिलेक्ट करतोय, खाली येतोय. आता जेव्हा मी SanDisk वर येऊन एंटर करेल तेव्हा काय एंटरचं बटन आहे. ठीक आहे. कीबोर्ड कोणाला माहिती नसेल बघून घ्या. हा कीबोर्ड आहे. ठीक आहे. हे शिफ्टचं बटन, हे कॅप्स लॉक. ठीक आहे. हे एंटरचं बटन. ठीक आहे. आणि इथे सगळे न्यूमेरिक बटन आहे. तर मी काय करायला आता आपला SanDiskचा पेन ड्राईव्ह डिटेल झालेला आहे. मग मला पेन ड्राईव्ह वरून बूट करायचंय. तर मी काय करेल? एंटर देईल. ठीक आहे. आता तो कुठून बूट होईल? आता तो बूट होईल पेन ड्राईव्ह आपला कशावरून? पेन ड्राईव्ह वरून बूट होईल. ठीक आहे. आपला कम्प्युटर, कारण आपण त्याला सोर्स दिला. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलं ते बघा, त्याची प्रोसेस चालू आहे. तर अशा आहे बघा पेन ड्राईव्ह मध्ये आता माझी ऑपरेटिंग सिस्टीम आहे, तो लगेच तुमच्या यायला गेला, तुमच्या गोष्टी दाखवायला लागतात. ठीक आहे. तर आता आपण एवढ्या गोष्टी शिकू शकत नाही. ठीक आहे. तर मी तुम्हाला आता नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला मी काय शिकवल?
तुम्हाला मी शिकवण की ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल कशी करायची. ठीक आहे, समजलं ना तुला? हो सर. ओके चलो, उद्या हो, आपलं सर. कोणतं लेक्चर आहे? इंग्लिश उद्या उद्या इंग्लिशचं लेक्चर आहे. श्रद्धा, तुला समजलं? ओके चलो, उद्या हो, आपण समजलं. लेक्चर साठी भेटू. सगळ्यांनी अवेलेबल राहा, कारण आता प्रॅक्टिकल सेशन चालू होतील. ठीक आहे, चलो, गुड नाईट हो. एव्हरीवन.